कॅपराऊंड 3चं जे अलॉटमेंट आहे ते काल डिक्लेअर झाले आहे आणि सगळ्या मुलांच्या मनातला प्रश्न आहे की परत बेटरमेंट करून कॅपराऊंड 4ला जायला पाहिजे का की फ्रीज करून जे कॉलेज मिळाले तिथे ॲडमिशन घ्यायला पाहिजेत. खरं तर मी बहुतांश ठिकाणी वगैरे बघतोय ना, मला सुद्धा काउन्सिलिंगच्या मुलांनी ज्यावेळी तो व्हिडिओज वगैरे शेअर केले त्याच्यात काही रूल्स वगैरे बघितलेत की समजा कॅपराऊंड 4ला जर सीट काहीच नाही मिळाली तर कॅपराऊंड 1ची सीट आहे ती तुमच्याकडे राहणार नाही, कॅपराऊंड 3च हा शेवटचा असणार आहे. अशा भरपूर गोष्टी भरपूर यूट्यूब चॅनल्सवरती सुद्धा चालू आहेत. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, शक्य तितका सिंपल आणि सोप्या भाषेत मी ठेवायचा प्रयत्न केलाय जेणेकरून तुम्हाला कॅपराऊंड 3 नंतर पुढची प्रोसेस काय करायची आहे, त्यासोबत जी सीट आत्ता आहे किंवा आधीच्या कॅपराऊंडला होती ती सेफ आहे की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत ना ते आजच्या या व्हिडिओमध्ये दिले. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, पहिली गोष्ट व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. कुठलीही गोष्ट जर समजली नसेल तर परत व्हिडिओ रिबॅकला येऊन परत तो व्हिडिओ बघा. एखादी गोष्ट कुठेही चुका करू नका हे मला सांगायचं आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं सांगितलं जातं की इथं जर सीट नाही मिळाली तर मागची सीट कॅन्सल होते, हाच राऊंड वगैरे वेगळा आहे. प्रत्येक ठिकाणी हे सांगितलं जातं. मात्र CET सेलचं जे ऑफिशियल इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे ते सगळ्यात महत्त्वाचं असतं, कारण का त्याच्यामध्ये सगळ्या कॅपराऊंडचे रूल्स जे आहेत ना ते मेन्शन केलेले आहेत. तर तेच रूल्स आहेत, तेच मी एक्सप्लेन करतोय, वेगळं काहीही सांगणार नाही. मात्र सगळ्या मुलांना आता पडलेला प्रश्न आहे की पुढच्या राऊंडला जायचं की नाही. याचं उत्तर आहे ना मी व्हिडिओच्या एंडिंगमधील जे माझं प्रामाणिक मत आहे की पुढच्या राऊंडला बेटरमेंट करण्याचे फायदे काय आहेत, फ्रीज करण्याचे फायदे काय, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. त्यामुळे व्हिडिओ जो आहे ना एंडिंगपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. जर चॅनलवरती नवीन असाल ना तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का पूर्ण तुमच्या या ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत आणि पुढे सुद्धा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगपर्यंत तुम्हाला जेवढा काही कंटेंट वगैरे असेल ना सगळा या चॅनलवरती मिळेल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की कॅपराऊंड 3चं अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे. तर कॅपराऊंड 3चं जे अलॉटमेंट आहे ते काल डिक्लेअर झालं आहे. आता पहिल्या प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांची सीट ऑटो फ्रीज झाली आहे. ऑटो फ्रीज म्हणजे काय, त्यांनी ऑप्शन फॉर्म भरला होता आणि त्यांना पहिल्या 6 ऑप्शन्समधला एखादा ऑप्शन्स लागलेला आहे, म्हणजेच काय त्यांना ऑटो फ्रीज झालेला आहे. मग अशा मुलांनी काय करायचं आहे, ज्या मुलांची सीट ऑटो फ्रीज झालेली आहे म्हणजे पहिल्या 6 ऑप्शन्समधून त्यांना कॉलेज मिळाले, त्यांनी काय करायचं आहे 25 ऑगस्ट पूर्वी त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. आता तुमच्या CET सेलच्या लॉगिनमध्ये फ्रीज बेटरमेंट ऑप्शन आलेले नाही आहेत. तुम्ही डायरेक्टली कॉलेजला रिपोर्ट करायचे. जे काही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे असतील ती सगळी सोबत घेऊन जा आणि कॉलेजला रिपोर्ट करा. ॲडमिशनला जाताना कोणती डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जायचे याच्याबद्दल मी कालच व्हिडिओ रिलीज केला आहे, तो एकदा काळजीपूर्वक बघा, कारण का तिथं जाऊन काही तुमच्याकडून चुका वगैरे होता कामा नये. हे होते पहिल्या प्रकारचे विद्यार्थी ज्यांची सीट ऑटो फ्रीज झाली. आता दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी कोण आहेत, तर ज्यांना पहिल्यांदा कॅपराऊंड 3मध्ये सीट मिळाली, म्हणजे त्यांना कॅप 1मध्ये कॅपराऊंड 2मध्ये एकही सीट मिळाली नव्हती, अशा प्रकारचे विद्यार्थी येतात दुसऱ्या टाईपमध्ये. तर त्या मुलांनी काय करायचं आहे, ज्यांना पहिल्यांदा या कॅप प्रोसेसमध्ये फर्स्ट टाईम सीट अलॉटमेंट झाले त्यांनी त्यांच्या लॉगिनमध्ये जा, त्यांचं सेल्फ व्हेरिफिकेशनच्या 4 स्टेप्स आहेत त्या कंप्लीट करा. त्यानंतर फ्रीज आणि बेटरमेंट निवडा, ओके, आणि त्यानंतर 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरून सीट ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करा. आता जर त्या मुलांनी फ्रीज निवडलं तर 25 ऑगस्ट पूर्वी त्या मुलांनी जाऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करायचं. बेटरमेंट केलं तर कॅपराऊंड 4ला ती मुलं इलिजिबल आहेत. ही मुलं अशी आहेत ज्यांना कॅपराऊंड 3मध्ये फर्स्ट टाईम कॉलेज अलॉट झाले यांसाठी. आता तिसऱ्या प्रकारचे मुलं आहेत, ती सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे की ज्या मुलांना कॅपराऊंड 3मध्ये बेटरमेंट मिळालेले, म्हणजेच काय ती बेटरमेंट कॉलेजमध्ये असू देत किंवा ब्रँचमध्ये असू देत, किंवा काही मुलांना सीट टाईपसुद्धा चेंज होऊन येतो. म्हणजेच काय तिसऱ्या प्रकारचे मुलं आहेत ज्यांना कॅपराऊंड 3मध्ये नवीन कॉलेज किंवा नवीन ब्रँच मिळून बेटरमेंट झालेले आहे. तर या मुलांसाठी काय सूचना आहेत, तर या मुलांचं जे पहिलं जे प्रिव्हियस कॅपराऊंडचं जे कॉलेज होतं ते ऑटो कॅन्सल्ड झालेलं आहे. म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्हाला कॅपराऊंड 3ला एखादं बेटरमेंट म्हणून नवीन कॉलेज किंवा ब्रँच मिळते त्याच्यावेळी मागच्या कॅपराऊंडमध्ये जे कॉलेज होतं म्हणजे कॅपराऊंड 2ला किंवा कॅपराऊंड 1ला ते तुम्हाला ऑटो कॅन्सल झालेलं आहे, ते आता तुमच्या हातात नाही आहे. ठीक आहे, अशा मुलांनी पुढची प्रोसेस काय करायची आहे, तर तुम्हाला सुद्धा तुमच्या लॉगिनमध्ये जायचं आहे. जसं तुम्ही मागच्या कॅपराऊंडला केला होता, इनकम्प्लीट स्टेप एक दिसेल तुम्हाला, ती इनकम्प्लीट स्टेपवरती क्लिक करायचं. फ्रीज किंवा बेटरमेंट हे 2 ऑप्शन पुन्हा दिसतील आणि त्यापैकी जो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे फ्रीज किंवा बेटरमेंट तो ऑप्शन तुम्ही निवडू शकता. आता जर तुम्ही फ्रीज हा ऑप्शन निवडलात तर तुम्हाला 25 ऑगस्ट पूर्वी त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. जर तुम्ही बेटरमेंट ऑप्शन निवडलात तर तुम्ही कॅपराऊंड 4ला इलिजिबल होऊ शकता किंवा कॅपराऊंड 4चा ऑप्शन फॉर्म भरू शकता. मात्र समजा कॅपराऊंड 4 आता परत 1000 रुपये फी पे करायची गरज नाही आहे.
ठीक आहे. समजा आता 2 सिच्युएशन आहेत. ठीक आहे. कॅपराऊंडच्या बेटरमेंट करून तुम्ही कॅपराऊंड 4ला गेलात. कॅपराऊंड 4ला तुम्हाला एकही सीट मिळालेली नाही किंवा कुठलं म्हणजे कॅपराऊंड 4ला तुम्हाला एकही सीट मिळाली नाही, तर कॅपराऊंड 3ची जी सीट आहे ना तुम्हाला आत्ता मिळाली ती सेफ आहे. तुम्ही घाबरून जाऊ नका. कॅपराऊंड 3च्या सीटमध्ये तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करता येतं. ठीक आहे. समजा कॅपराऊंड 4ला एखादी नवीन सीट मिळाली तर कॅपराऊंड 3ची जी सीट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि कॅपराऊंड 4ची सीट आहे तिथं तुम्हाला जाऊन फायनली ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार आहे. ठीक आहे. हे कोणासाठी होतं? ज्यांना या कॅपराऊंड 3ला बेटरमेंट मिळून नवीन कॉलेज किंवा नवीन ब्रँचचं बेटरमेंट मिळालं आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता 4थ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांना कॅपराऊंड 3ला बेटरमेंट भेटलीच नाहीत. म्हणजेच काय, 4थ्या प्रकारच्या विद्यार्थीमध्ये येतात त्यांना प्रिव्हियस सेम कॉलेज किंवा सेम जी ब्रँच होती तीच आहे, त्यांच्यामध्ये बेटरमेंट झालेली नाही आहे. अशा मुलांसाठी पुढची सूचना आहे. पुन्हा एकदा सांगतोय, 4थ्या प्रकारच्या विद्यार्थी येतात ज्यांना कॅपराऊंड 3मध्ये बेटरमेंट मिळालेली नाही. जे काही त्यांचं प्रिव्हियस कॅपराऊंडचं जे कॉलेज होतं रिसेंट कॅपराऊंडचं तेच त्यांच्या हातात आहे किंवा तीच ब्रँच त्यांच्या अलॉटमेंटमध्ये आहे. ठीक आहे. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जे मागचं जे रिसेंट कॉलेज होतं ना ते सेफ आहे. घाबरून जाऊ नका. कॅपराऊंड 3ला अलॉटमेंट नाही झाले किंवा नवीन कॉलेज नाही भेटले त्यामुळे घाबरून जायचं नाही. जी मागची सीट आहे कॅपराऊंड 3 किंवा कॅपराऊंड, लक्षात ठेवा मागची सीट म्हणजे काय, रिसेंट कॅपराऊंडला जी सीट होती ना कॅपराऊंड 2ला असेल किंवा कॅपराऊंड 1ला असेल ती जी सीट आहे ती सेफ आहे. तुमच्याकडे आत्ता जरी कुठलं कॉलेज नसेल तरी तुम्ही तिथं जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. आता तुमच्यासमोर सुद्धा तुमच्या लॉग इनमध्ये 2 ऑप्शन्स येणार आहेत. ठीक आहे. लॉग इनमध्ये गेलात तर हे जे लॉग इनचे ऑप्शन्स आहेत ते आजपासून एनेबल होत आहेत. इनकम्प्लीट स्टेप दिसेल त्या इनकम्प्लीट स्टेपवरती क्लिक करा. फ्रीज किंवा बेटरमेंट असे 2 ऑप्शन दिसतात. तुम्हाला फ्रीज करायचं असेल तर फ्रीज निवडू शकता, बेटरमेंट करायचं असेल तर बेटरमेंट करू शकता. फ्रीज केला तर त्या कॉलेजमध्ये जाऊन 25 ऑगस्ट पूर्वी ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार आहे. ठीक आहे. बेटरमेंट जर तुम्ही निवडला तर तुम्ही कॅपराऊंड 4मध्ये पार्टिसिपेट करू शकता आणि तुमची जी मागची सीट आहे ती सेफ आहे जी मागच्या कॅपराऊंडची आहे. ठीक आहे. आता 1000 रुपये परत फी पे करायची गरज नाही. फक्त बेटरमेंट निवडल्यानंतर 1000 ते सीट ॲक्सेप्टन्स लेटर येतं तेवढं डाउनलोड करून ठेवा. आता अशी मुलं ज्यांना आत्ताच्या कॅपराऊंड 3ला बेटरमेंट भेटलीच नाही किंवा मागचं जे कॉलेज आहे तेच आहे तेच भेटले म्हणजे नो बेटरमेंट मिळाले, त्या मुलांनी समजा बेटरमेंट केलीत आणि कॅपराऊंड 4ला गेलीत. ठीक आहे. कॅपराऊंड 4ला समजा एखादं नवीन कॉलेज मिळालं तर जे प्रिव्हियस कॅपराऊंडचं कॉलेज होतं ते ऑटोमॅटिकली तुमच्याकडून कॅन्सल होणार आहे. ठीक आहे. आणि समजा कॅपराऊंड 4ला कुठलीच सीट मिळाली नाही तर तुमची जी प्रिव्हियस कॅपराऊंडची जी सीट होती मे बी ती कॅपराऊंड 1 किंवा 2ची जी काही असेल त्या सीटमध्ये जाऊन त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करू शकता. ठीक आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय की ज्या मुलांना कॅपराऊंड 3ला बेटरमेंट मिळालेली नाही आहे, ठीक आहे, म्हणजे त्यांचं जे प्रिव्हियस कॉलेज होतं कॅपराऊंड 1 किंवा 2 तेच आहे किंवा तेच आहे त्यांच्याकडे तीच ब्रँच किंवा तेच कॉलेज आहे, बेटरमेंट मिळालं नाही, अशा मुलांनी काळजी घ्या. जर तुम्ही कॅपराऊंड 3ला परत बेटरमेंट केलात आणि कॅपराऊंड 4ला गेलात, कॅपराऊंड 4ला समजा तुम्हाला एखादी नवीन कॉलेज मिळालं किंवा नवीन ब्रँच मिळाली बेटरमेंट मिळून तर तुमचं प्रिव्हियस जे कॉलेज होतं कॅप 1 किंवा 2चं ते कॅन्सल होणार आहे. समजा कॅपराऊंड 4ला तुम्हाला काहीच नाही मिळालं तर प्रिव्हियस जे कॉलेज आहे ते आहे तिथं जाऊन तुम्ही ॲडमिशन तिथं कन्फर्म करू शकता. आय होप हे 4 सिम्पल रूल्स आहेत ते तुम्हाला समजले असतील. याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाही. मला वाटतं थोडं मी फास्ट म्हणजे ओघात जास्तच बोललो असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिवाइंड करून एकदा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो ज्यावेळी या कॅप प्रोसेसचा ना रूल सिम्पल आहे. ॲट द एका वेळी तुमच्या हातामध्ये फक्त एकच कॉलेज राहणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं तर ते पहिलं जे कॉलेज होतं ना प्रिव्हियसचं ते कॅन्सल होणार आहे, नवीन कॉलेज राहणार आहे. ठीक आहे. आणि पुढे समजा कुठलंच कॉलेज मिळालं नाही तर जे हातावरती आहे तुमच्या तेच कॉलेज तुमच्याकडे राहणार आहे. ठीक आहे. इतका सिम्पल रूल लक्षात ठेवलात ना, वेगळं काही नाही आहे. बहुतांश ठिकाणी वगैरे बघतोय ही सीट कॅन्सल होणार आहे ती सीट. कॅपराऊंड 4 मग आणलाय कशाला? ओके, कॅपराऊंड 4 यासाठीच आणलाय की भरपूर सीट्स वॅकंट राहत होत्या स्पॉट राऊंडला, त्या अवॉइड करण्यासाठी, जेणेकरून मुलांना शक्यता चान्सेस वाढावेत लवकरात लवकर ॲडमिशन्स घेण्याचे चांगल्या कॉलेजेसमध्ये. यासाठीच हा कॅपराऊंड 4 आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, तुमची प्रिव्हियस सीट सेफ आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कॅपराऊंड 3ला दादा बेटरमेंट करायचं का फ्रीज करायचं आहे? एक तर आता एक माझं ओपिनियन स्वतःचं जर सांगायचं झालं, मी प्रॅक्टिकली पण सांगणार आहे. ओके, तेच मला महत्त्वाचं वाटतं. एक सांगतो, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही पहिली स्टेप करायची तर कॅपराऊंडची आत्ताची कॅप 3ची जी कट ऑफची लिस्टची PDF मिळाली तर त्यानंतर चेक करा की जे कॉलेज तुमची वरच्या लिस्टमध्ये आहेत म्हणजे मिळालेल्या कॉलेजपेक्षा जी कॉलेजेस वरच्या लिस्टमध्ये आहेत त्यांच्या कट ऑफमध्ये डिफरन्स काय. जर तो कट ऑफचा डिफरन्स खूपच जास्त असेल
तर फ्रीज करून जे कॉलेज तुमच्याकडे आहे तिथं ॲडमिशन कन्फर्म केला तरी चालेल. आणि वाटलं की कट ऑफचा डिफरन्स थोडाफार आहे, मे बी काहीतरी होऊ शकतं, तर बेटरमेंट करून कॅप राऊंड 4ला ट्राय करा. बेटरमेंट करून कॅप राऊंड 4ला ट्राय केलं तर काही नुकसान वगैरे काही नाही, प्रिव्हियस सीट आपल्याकडे आहे. मात्र आता इश्यू काय होतात ना, एकतर आता इतकी वेळ झालेत, मुलं आणि पालक खरंच खूप कंटाळून गेलेत कारण का ह्या कॅप प्रोसेसमध्ये. आणखीन जर वाटत असेल की मला जी सीट मिळाली ती समाधानी आहे, मला पुढं काही जास्त मला वाटत नाही की मला बेटरमेंट भेटेल, तर फ्रीज केला तर ते खूप चांगलं होईल. का? कारण का आता हॉस्टेल्स वगैरे जी कॉलेजेसचे असतात, मे बी ऑन कॅम्पसची कॉलेजची हॉस्टेल्स असतात किंवा आजूबाजूची हॉस्टेल्स असतात, ती सुद्धा लवकरात लवकर फिलअप होतात कारण का भरपूर मुलं आता फ्रीज करून तिथं ॲडमिशन वगैरे घेतात. सो परत तिथं जाऊन काही इश्यू व्हायला नको. किंवा आता गणपतीचा फेस्टिवलसुद्धा येतोय, सो त्यावेळी परत हे कुठं कॅप राऊंडचे ॲडमिशन वगैरे करत तुम्ही घरातून बाहेर पडणार. यापेक्षा तुम्ही जर आत्ता फ्रीज केला तरीसुद्धा चालेल. जास्त काही कॅप राऊंड 4कडून एक्सपेक्टेशन्स नाही आहेत. फार फरक पडेल कॅप राऊंड 4मध्ये असं मला तरी वाटत नाही आहे. त्यामुळे फ्रीज केला तरी चालेल, ठीक आहे. आणि दुसरा हे बेटरमेंट मी परत सांगतोय, आता ॲट द एंड कसं असतं ना, हे सांगणं खूप डिफिकल्ट आहे. फ्रीज करा, बेटरमेंट मारा. समजा उद्या वाटलं एखाद्या कॉलेजचा कट ऑफ ड्रास्टिकली कमी आला आणि वाटलं की अरे मी उगाचच फ्रीज केलं, बेटरमेंट केलं असं तर ते मिळालं असतं, ठीक आहे. त्यामुळे सांगणं खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः डिसिजन घ्या. इतकं लक्षात ठेवा, कट ऑफ ॲनालाइज करा. कट ऑफमध्ये जास्त फरक असेल तर तिथं जाऊन ॲडमिशन घेतलात, फ्रीज केलात तरीसुद्धा चालेल, ठीक आहे. जे माझा वाटलं की आत्ताच असं पण खूप उशीर झाला आहे, ओके, तुम्ही जर फ्रीज करून जरी कॉलेजला घेतलात ना ॲडमिशन तरी ते चांगलंच होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट गोष्टी 1-2 जाणवल्या. सॅटरडे आणि संडे कॉलेजेस चालू असणार आहे जरी फ्रीज करून ॲडमिशन घ्यायला जाणार असेल तर. आणखीन एक, भरपूर कॉलेजेस काय करतायत, आता जसं तुम्हाला ते कॉलेज अलॉट झाले नाही तर कॉलेजकडून तुम्हाला फोन यायला स्टार्ट होईल आणि सांगतील नाही तुमची ही जर सीट नाही घेतली तर प्रिव्हियस सीट कॅन्सल होणार, ती सीट कॅन्सल होणार, ही सीट, असे भरपूर रूमर्स ती कॉलेजेस पसरवत आहेत, ठीक आहे. भरपूर ठिकाणी मी बघितलं आहे की कॉलेजेस फोन करून अप्रोच करतात. ती काय अप्रोच करतात, लवकरात लवकर त्यांच्या सीट फिलअप होऊन ॲडमिशन कन्फर्म व्हावी, कारण का त्यांना स्पॉटमध्ये त्यांना परत आणि ते अरेंज करणं, स्पॉट राऊंड अरेंज करणं हे कॉलेजसाठी खूप हेक्टिक असं आहे. ते अवॉइड करण्यासाठी ती सगळ्या गोष्टी करत आहेत, ठीक आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका, ठीक आहे. कॉलेजेस म्हणतात आत्ताच या ॲडमिशन कन्फर्म वगैरे, असं काही नाही आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल कॅप राऊंड 4पर्यंत तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करू शकता. आणखीन एक, मी भरपूर ठिकाणी बघतोय की सीट सेफ नाही आहे वगैरे, असं काही नाही बाळांनो. जरी तुम्हाला एखादी नवीन सीट भेटली नाही ना, प्रिव्हियस कॅपची सीट आहे ना ती नक्कीच तुमच्याकडे सेफ आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. कॅप राऊंड 3 नंतरची प्रोसेस तुम्हाला समजली असेल. कमेंटमध्ये कॅप राऊंड 3ला किंवा प्रिव्हियस आत्ता जे कॉलेज तुमच्याकडे कोणतं आहे ना ते नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ॲटलिस्ट मलासुद्धा समजेल की मुलांना कोणती कॉलेजेस अलॉट झालेले, ठीक आहे. आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं आहे, जर कॅप राऊंड 3 नंतर फ्रीज करून ॲडमिशन घेणार असाल, 4 दिवसांचा वेळ दिला आहे. 25 ऑगस्टपर्यंत कॉलेजेसमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करू शकता. पहिल्यांदा कॉलेजेसच्या वेबसाईटला व्हिजिट करा किंवा सीट ॲक्सेप्टन्स लेटरवरती त्यांच्या फॅकल्टीचा नंबर दिला असतो त्यांना कॉन्टॅक्ट करा. सगळे डिटेल्स घ्या आणि मगच तिथं जा. जर कॉलेजेस लांबचा प्रवास असेल तर त्यानुसार नियोजन करा. भरपूर ठिकाणी पाऊस वगैरे सुरू आहे, सो ट्रॅव्हलिंगचे इश्यूज वगैरे होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग फ्रीज करा आणि मग कॉलेजला रिपोर्टिंग करा, ठीक आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल. फ्रीज आणि बेटरमेंट निवडायचं आहे का याचं तुम्हाला ठरवायचं आहे. माझं सजेशन हेच राहील की हॉस्टेलचे वगैरे परत आणि इश्यू वगैरे येऊ शकतात. जास्त पण डिफरन्स पडेल असं वाटत नाही कॅप राऊंड 4ला. फ्रीज केला तरी चालेल किंवा थोडे पेशन्स असतील, मला अजून ट्राय करायचं आहे, तर कॅप राऊंड 4ला गेला तरीसुद्धा काही हरकत नाही, ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.